महाराष्ट्र राज्य स्थापनेचा आज 67वा स्थापना दिवस आणि जागतिक कामगार दिन या ठिकाणी आपण उत्साहामध्ये साजरा करत आहोत। सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनाच्या आणि जागतिक कामगार दिनाच्या जिल्हावासियांना मी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राचा मंगल कलश या देशाचे नेते, या जिल्ह्याचे सुपुत्र स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी राज्यामध्ये आणला। राज्य आज 67 वर्ष प्रगतीचे वेगवेगळे टप्पे पादाक्रांत करत पुढे राज्याची वाटचाल सुरू आहे। या राज्याच्या जडणघडणीमध्ये, उभारणीमध्ये नेहमीच सातारा जिल्ह्याचं खूप मोठं योगदान राहिलेलं आहे। स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण असतील, स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब असतील, या जिल्ह्याच्या सुपुत्रांनी जिल्ह्याचं नेतृत्व तर केलंच, परंतु राज्याला नेतृत्व दिलं आणि राज्याचा जो प्रगतीचं शिखर कळस आपण आज पाहतोय, त्या प्रगतीचा पाया रचण्याचं काम अशा या दिग्गज थोर विभूतींनी या ठिकाणी केलेलं, त्यांचं स्मरण आजच्या पुण्य दिवशी करणं, आजच्या पवित्र दिवशी करणं हे निश्चितच सर्व जिल्हावासियांचा आपल्या सर्वांचं आद्य कर्तव्य आहे। आज राज्य मगाशी म्हटलं तसं कृषी क्षेत्रामध्ये, सहकार क्षेत्रामध्ये, जलसिंचनाच्या क्षेत्रामध्ये, औद्योगिक क्षेत्रामध्ये, परकीय गुंतवणुकीच्या क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये, क्रीडा क्षेत्रामध्ये, असं हर एक क्षेत्रामध्ये आपल्या राज्यानं नेहमीच देशामध्ये एक अग्रगण्य स्थान स्वतःचं असं निर्माण केलेलं आहे। राज्यानं परदेशी गुंतवणुकीचं खूप मोठं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलं आणि दरवर्षी जी जागतिक गुंतवणूक परिषद दावोसला होते, त्या परिषदेमध्ये सगळ्यात जास्त देशात गुंतवणूक कुठल्या राज्यामध्ये येत असेल तर ते आपल्या महाराष्ट्रामध्ये येते। सामंजस्य करार होतात आणि त्याची अंमलबजावणी देखील मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या राज्यामध्ये झालेली आपण पाहतो। वेगवेगळ्या औद्योगिक वसाहती झपाट्याने वाढत आहेत, औद्योगिकरण होते आणि नवनवीन संशोधन सुद्धा औद्योगिक क्षेत्रामध्ये आपल्या राज्याने प्रस्थापित या ठिकाणी केलेली आहे। सिंचनाच्या बाबतीत सुद्धा इंच जमीन ही 12 ओलिताखाली आली पाहिजे, हे धोरण राज्यातल्या महायुती सरकारचा। जलसंपदा प्रकल्पाला मोठ्या प्रमाणामध्ये सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन अपुरे राहिलेले जलसंपदा प्रकल्प ज्याच्या माध्यमातून शेतीला 12 पाणी देता येईल आणि केवळ जलसंपदा प्रकल्पच पूर्ण करून नव्हे तर त्या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या पुनर्वसित लोकांना, प्रकल्पग्रस्तांना सुद्धा न्याय देण्याची भूमिका ही महाराष्ट्राच्या महायुती सरकारनं, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री सुमित्राताई पवार या सगळ्यांनी मिळून ते उद्दिष्ट या ठिकाणी डोळ्यासमोर ठेवलेलं आहे। शैक्षणिक क्षेत्रामध्ये, औद्योगिक क्षेत्रामध्ये, आरोग्य क्षेत्रामध्ये सुद्धा राज्यानं खूप मोठी प्रगती केलेली आहे। मी मागच्या 26 जानेवारीच्या कार्यक्रमामध्ये उल्लेख केला होता, जे मॉडेल स्कूल आणि स्मार्ट पीएससी ह्या 2 योजना मी 22ला या जिल्ह्याचा पालकमंत्री झाल्यानंतर ज्या सुरू केल्या,
त्याच्यात खूप मोठं यश आपल्या जिल्ह्याला मिळवलेलं आहे. वेगळा कुठलाही निधी राज्य सरकारकडनं न मागता जिल्हा नियोजन समितीकडे उपलब्ध असणारा निधी, जिल्हा परिषदेकडे असणारा निधी, वेगवेगळ्या CSR योजनांमधून मिळणारा निधी हा एकत्रित करून शहरामध्ये असणाऱ्या इंग्रजी माध्यमांच्या दर्जेदार शाळांसारख्या आमच्या प्राथमिक शाळा खेड्यातल्या, वाड्यातल्या, गावातल्या, वस्तीतल्या करण्याचा प्रयत्न हा या योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी आपण केला. मला आनंद या गोष्टीचा आहे. या योजनेचं सादरीकरण मागच्या वेळी देशाचे माननीय पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांच्या समोर झालं. जिल्ह्याला तो मान मिळाला की हे केलेलं शिक्षण क्षेत्रातलं काम, आरोग्य क्षेत्रातलं काम हे माननीय देशाचे पंतप्रधान महोदयांच्या समोर सादरीकरण करण्याचा मान सुद्धा आपल्या सातारा जिल्ह्याला मिळाला. अनेक गोष्टी आहेत, अनेक बाबी आहेत. आम्ही सगळे लोकप्रतिनिधी जिल्ह्यातले नेहमीच जिल्ह्याचा विकास आणि राज्यामध्ये जिल्हा पहिल्या दुसऱ्या क्रमांकावर कसा आणता येईल याच्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्नशील आहोत. प्रशासनाचंही त्याच पद्धतीचं सहकार्य नेहमीच आम्हा सगळ्या लोकप्रतिनिधींना मिळते आणि सांघिक प्रयत्न करू आपल्याला जिल्ह्याचा नावलौकिक हा राज्यामध्ये या ठिकाणी प्रस्थापित करायचा आहे. आज 1 मे महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देताना जिल्हावासियांना एवढीच मी ग्वाही दिली की आम्ही जिल्ह्याची प्रगती करण्यासाठी कटिबद्ध आहोत, वचनबद्ध आहोत. पराकोटीचे प्रयत्न आमचे सुरू आहेत. सर्व जिल्हावासियांची सुद्धा या सकारात्मक सर्व कामासाठी साथ मिळावी, सहकार्य मिळावं एवढ्या भावना या निमित्तानं व्यक्त करतो. पुन्हा एकदा ज्यांनी या राज्य उभारणीमध्ये राज्याचा प्रगतीचा कळस जो आपण पाहतोय त्याचा पाया घालण्यामध्ये ज्यांनी योगदान दिलं त्या थोर विभूतींचे, स्वातंत्र्य सेनानींचे, सैन्य दलातील कार्यरत असणारे आणि निवृत्त झालेल्या सर्व अधिकारी जवानांचे, सर्वांचे, जिल्हावासियांचे या निमित्तानं हार्दिक मनापासून मी आभार मानतो आणि नक्कीच जिल्हा आपण सगळेजण मिळून प्रगतीपथावर पुढे नेऊ एवढा विश्वास देऊन या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब.